मोठं लाक्षणिक साम्य आहे, सगळ्यात मोठं. मी साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. 10 नोव्हेंबर 1659 शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायच्या अगोदरची घटना आहे. म्हणजे नियोजन ठरलंय, 10 अंगरक्षक गोळा केले आणि राजे खानाच्या भेटीला निघाले. ठरलं होतं असं की दोघं म्हणजे संभाजी कावजी आणि जीवा महाला हे महाराजांच्या सोबत पुढे जातील आणि उरलेले 8 जण मागं थांबतील. नियमाप्रमाणे महाराज आत गेले, बघता बघता खानाला भेटले आणि खानाचा कोथळा बाहेर काढला. राजे तिथून तडक निघाले. ठरलं होतं असं की सगळ्यांनी मिळून पहिल्या दंडीत दरवाजावरून भेटायचं. राजे पोहोचले, पाठपाठ एक मावळा पोहोचला. राजांची गिनती चालू झाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 9 जाताना तर 10 होते. एक कोण राहिला माग. अंगरक्षकाने एकमेकावर नजर फिरवली. कोणीतरी अंगरक्षक पुटपुटला. राजा संभाजी कावजी दिसत नाहीची. संभाजी तो कोठे थांबला तोपर्यंत संभाजी कावजी पाठीमागून धापा टाकत येताना दिसला. राजाने विचारलं, संभाजी कोठे थांबला होता, कोठे रुकला होता? एवढा ऐकल्याबरोबर संभाजीने आपला हात वर केला. त्याच्या हातात अफजल खानाचं मस्तक होतं. ही का पाय मागं थांबलो होतो? राजे म्हणले, संभाजी हे आपल्या नियोजनात नव्हतं. हे नव्हतं आपल्या नियोजनात. हे नसतं धाडस का केलं का? तर संभाजी म्हणला, राज तुम्ही खानाच्या पोटात भागणं खूप असली, पण म्हणलं मरतय का नाही म्हणून आणलं का आपण? राजे म्हटले, संभाजीची भागणं मी खानाच्या पोटात खूप असली, त्याला जहरी जालीम विष लावलेलंच होतं. खान ऐसा तैसा वाचणार नव्हताच. मग हे नसतं धाडस का केलं का? संभाजी यदा कदाचित तुम्ही खानाचं मस्तक छाटत असताना पाठीमागून तुमच्या मस्तकावर कुणी वार केला असता तर काय जबाब दिला असता तुमच्या आईला? तुमच्या आई तर म्हणाली असती, शिवाजीनं स्वतःचा जीव वाचवला पण माझा लेक मात्र खर्ची घातला. नाही संभाजी, एक वेळ अफजल खान नाही मेला तरी चालेल, पण स्वराज्याचा एकही मावळा खर्ची पडता कामा नये. अरे पोटच्या पोरासारखं प्रेम केलंय, पोटच्या पोरासारखं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, शिवसेना प्रमुखांचं महानिर्वाण झालं त्यावेळी लाखोंच्या संख्येनं लोक साहेबांच्या पाठीशी होती. साहेबांनी कमावलं काय माहिती आहे? ही लाखोंची संपत्ती अफाट, ही कोणाच्याही वाट्याला येत नाही. ही संपत्ती. समाजकारण कसं करावं आणि राजकारण कसं साधावं याचा देखणा योग जो शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्राला नव्हे देशाला घालून दिलाय ना, त्याला तोड नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी राज्य उभा करता नेमकं ते केलं. तो एल्फिस्टन लिहितो की 6,500 मैल लांबीवरनं इंग्लंड नावाच्या देशातनं आम्ही मुठभर इंग्रज आलो आणि 2,2500 मैल लांब आणि 1,500 मैल रुंद असणाऱ्या या हिंदुस्थानावर आम्ही 150 वर्ष राज्य केलं. आम्हालाच कळे ना आम्हाला हे कसं शक्य झालं. पण कसं शक्य झालं लिहिताना तो सांगतोय, इथल्या लोकांकडे बुद्धी नाही असं नाही, इथल्या लोकांकडे सामर्थ्य नाही असं नाही, इथल्या लोकांकडे शक्ती नाही असं नाही, इथल्या लोकांकडे धाडस नाही असं नाही, इथल्या लोकांकडे सामर्थ्य नाही असं नाही, इथल्या लोकांकडे सगळं आहे. पण या सगळ्याचा वापर देशासाठी करायचा असतो हेच इथली माणसं विसरलीत. ह्या देशातल्या एकाच माणसाला कळालं होतं या सगळ्याचा वापर देशासाठी करायचा. त्या माणसाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि इथली माणसं त्याच शिवाजी महाराजांना विसरली म्हणून आम्हाला इथं 150 वर्ष राज्य करता आलं. एल्फिस्टनच्या जागी जर आता दुसऱ्या कुणाचं नाव घातलं तर तो असंच फक्त एवढंच म्हणेल, महाराष्ट्र अजूनही जिवंत राहिला, महाराष्ट्र अजूनही जागृत राहिला, महाराष्ट्र अजूनही अन्यायाच्या विरोधात पेटत राहिला. याचं कारण शिवसेना प्रमुख मराठी माणसाच्या कायम स्मरणात राहिले. हे सगळ्यात मोठे शिवसेना प्रमुखांनी ते केलं. शिवाजी महाराज परत जिवंत केले महाराष्ट्रामध्ये आणि मग महाराष्ट्राची व्यापक एक प्रगतीची बैठक त्यांनी चालू केली. हे सगळ्यात मोठं. पण शिवाजी महाराजांनी असं नेमकं दिलं काय शिवचरित्रातनं की ज्याच्या बळात शिवाजी राजांचं स्वराज्य उभं राहिलं? सगळ्यात महत्वाची गोष्ट दिली महाराजांनी, जबाबदारी. शिवचरित्र हा जगातला एकमेव असा इतिहास आहे ज्या इतिहासात तुम्हाला कुणी जबाबदारी टाळतानाच दिसत नाही, अजिबात नाही. मावळ्यापासून बावळ्यापर्यंत, सरदारापासून शिलेदारापर्यंत तुम्हाला एकही असा भेटत नाही की ज्यांनी जबाबदारी टाळली, अजिबात नाही. बघा ना, आमच्या तानाजीनं पोराचं लग्न काढलंय, पत्रिका द्यायला तो महाराजांकडे गेला. महाराजांना म्हणाला, राजा रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर आहे कोंडाण्यावर आणि कोंडाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीला म्हणाले, ताना
कोंडाना घ्यायचं म्हणे आहे रे. तसा सर्दी सुटला तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं, आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेला. गेला 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 असा गेला की रायबाचं लग्न करायला परत आलाच नाही. मला राहून राहून प्रश्न पडतो, त्या तानाजीच्या जागी आजचा तानाजी असता तर त्यानं पोराचं लगीन काढावा, पत्रिका द्यायला तो महाराजांकडे जावा आणि महाराजांनी म्हणावा, ताना कोंडाना घ्यायचं म्हणे आहे रे. सर्दी सुटला असा तानाजी, बोलता काय राज, पोराचं लगीन काढले राव, उद्या की लगीन सराई बो की परत. फरक आहे. नाहीतर पन्हाळ्याच्या वेळात राजे निसटले. बाजी प्रभू सिद्धोजी नाईक निंबाळकर सोबत आहेत. राजे फुडाले, गजखिंडीत पोहोचले आणि त्याचवेळी वार्ता मिळाली शत्रू पाठलागावर आहे. राजाने बाजी प्रभूंना सांगितलं, बाजी खिंड तुम्ही लढवा, काय मोजक्या जमावणीशी मी पुढे विशाळगडाकडे जातो, तोपर्यंत बाजी खिंड तुम्ही लढवा, सगळी जबाबदारी बाजीवर. पण तोळी बाजी असं नाही म्हटला, राज सकाळपासून अंगात जरा कणकणच आहे, बाकी दुसरं कोण गावतंय का, परत आहेच की मी. जबाबदारी टाळली नाही, शिर तुटलं, पण बाजीचं धड तलवार फिरवत राहिलं. जबाबदारी पाळणं याला म्हणतात. हल्ली आमच्याकडे जबाबदारी टाळणं याच्याशिवाय दुसरा उद्योग नाही. बघा ना, या लोकशाही राष्ट्रानं आम्हाला 18 वर्षानंतर मतदानाचा मूलभूत अधिकार दिला. आमची जबाबदारी आहे देशाच्या विकासासाठी चांगली माणसं सत्तेत यावी, यासाठी मतदान करावं. जबाबदारी आहे आमची. किती टक्के जबाबदारी पार पाडतो? किती टक्के मतदान होतं आमच्याकडं? 30%, 35%, 40%, 50%, 50%, 55%, डोक्यावरनं पाणी 60%. म्हणजे साधी मतदानाची मूलभूत जबाबदारी सुद्धा आमच्या जनतेला पार पाडता येत नाही. आणि नंतर मात्र आहे म्हणतो देश भरकटलाय, भ्रष्टाचार वाढलाय, असं झालंय, तसं झालंय. तू गप, तुला तुझी साधी मतदानाची जबाबदारी पार पाडता येत नाही. तू काय सांगतो? तुला बोलायचा अधिकारच नाही, अजिबात नाही. ज्या दिवशी माझ्या देशात 100% मतदान होईल त्या दिवशी एकही चुकीचा माणूस या सत्तेत आलेला नसेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात. म्हणजे मला मी वारंवार सांगतो, ते आमची पोरं असतात टू व्हीलरवर, गाडीवर, बाईकवर बसलेली, सनकत रस्त्याने निघाली असतात, भयान स्पीड. अचानक पुढे बोर्ड लागतो, नो एंट्री. आता बोर्ड लावलाय, नो एंट्री, प्रवेश निषिद्ध, या रस्त्यानं नका जाऊ. तरी मागचा पुढच्याला म्हणतो घाल की, त्याला काय होतंय, ते घालतं नो एंट्रीतनं गाड्या. त्या हवालदाराला येतो, पावती फाडा. मागचा म्हणतो साहेब घ्या ना मिटवून. नाही 300ची पावती फाडा. हो साहेब घ्या ना मिटवून. नाही पावती फाडा. हो साहेब घ्या ना मिटवून. मग यांचं कसं बसं मिटवलं जातं. त्यांची गाडी तिथून जरा पुढं येते आणि गाडी जरा पुढं आली की मग मागचा पुढच्याला म्हणतो भ्रष्टाचार जास्तच वाढलाय नाही. आता हवालदार काय तुझ्या घरी आलता का? तो बिचारा निमूटपणे त्याची जबाबदारी पाळतो, त्यालाही कामाला लावला. शर्टाचं पहिलं बटन चुकलं की बाकीची बटणं आपोआप चुकत जातात. आणि शर्टाचं पहिलं बटन बरोबर लागलं, बाकीची बटणं न बघताही बरोबर लागतात. आपण आपली जबाबदारी पार पाडावी, बाकीचे सगळे दोरीत जबाबदाऱ्या पार पाडतायत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, अडचण अशी आहे आम्ही आपलं ठेवतो झाकून. माझा मित्र काल भेटला, म्हणले आता पावसाळा आलाय, पावसाळा झाला की हिवाळे, पळत जा. पळणं फार छाती भरदार होते, तब्येत चांगली होते, शरीर नगी राहतं, पळत जा. मी म्हटलं तू कधीपासून पळतो? नाही, मी उद्यापासून सुरू करणार आहे. सगळ्यात मोठी अडचण आहे, जग बदलायला जाऊच नका, तुम्ही स्वतः बदला, जग आपोआप बदलेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात. बस बाकी करायची गरजच नाही. आणि अवस्था नाही हो, काय सांगावं. ते या उन्हाळ्यात काही लोकांनी पानपोया काढल्या, लोकांना पाणी पिता यावं. त्या पानपोईवर ग्लास ठेवले, पण ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवले. का? त्याला गॅरंटी नाही माणूस पाणी पिईल, पण ग्लास ठेवेल का? सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, सगळ्यात. शिवाजी महाराजांना पन्हाळा घ्यायचा आहे, पण पन्हाळ्यावर दुश्मन आहे 36,000. आणि महाराजांची सगळी फौज गोळा केली तर भरेल कशा अवघी 7,000. आणि महाराज 7,000 फौजेच्या बळावर 36,000 दुश्मन असला पन्हाळा घ्यायचं म्हणतायत. महाराजांनी बैठक बोलावली. अना जतो मोरपंत, प्रल्हादपंत, बाळाजावजी, तानाजी, यसाजी, कोंडाजी, खडतोजी सगळे समोर. आणि महाराजांनी विचारलं, पन्हाळा घ्यावा म्हणतो, पण पन्हाळ्यावर दुश्मन 36,000, कोण जातो? सगळे चिडीचूप. अहो, दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन निवडून येणं सोपं आहे का? 36,000 दुश्मन आहे तिथं. महाराजांनी पुन्हा विचारलं, कोण जातो? कोण घेतो पन्हाळा? तसा उठून उभा राहिला कोंडाजी. महाराज म्या जातो, म्या घेतो पन्हाळा. भले पट्टे शाबास, कोंडाजी घ्या तुम्ही पन्हाळा घ्या. वा. मग महाराजांनी विचारलं, पण कोंडाजी, पन्हाळ्यावर दुश्मन 36,000, तुम्ही तुमच्याच सोबत किती फौज नेणार? किती हवी फौज?
तसा कोंडाजी म्हटला, द्या 50-60 मावळं. राजे म्हणले, 50-60 मावळं? कोंडाजी 36,000 दुश्मन आहे, 50-60 काय मागता? तसा कोंडाजी म्हटला, तसं काहीच नव्हतं मागणार, पण ती लईच विचित्र दिसलं असतं म्हणून म्हटलं द्या 50-60 मावळं. अरे काय माणूस आहे, एकटा जबाबदारी घ्यायला तयार आहे, एकटा जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. आमच्याकडे एखाद्याला सांगा की करतोस का रे तेवढं, त्याला द्या की जोडीला. मला काही गणितच कळत नाही. अहो, ते आमच्याकडे एक मुलगी बघायचा एक सोहळा असतो. ते नवरा मुलगा, त्याचे मित्र, घरातले सगळे ज्येष्ठ असे सगळे मिळून मुलगी बघायला जातात. मग ते मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम चालू होतो. मुलगी दाखवली जाते, मग ते प्रश्न वगैरे विचारून होतात. मग ते पोहे चहा सगळं आटपतं आणि मग सगळं आटपलं की मग कुणीतरी एखादा ज्येष्ठ म्हणतो, आता नवऱ्या मुलानं सांगावं मुलगी कशी आहे. आता नवऱ्या मुलावर पाळी आली की नवरा मुलगा शेजारच्या मित्राला कोपरान डोसलतो. तुला कसं काय वाटते? अरे त्याला काय करायचं आहे? तेवढी तरी जबाबदारी घे ना. पण काय जबाबदारी टाळण्याशिवाय आमच्याकडे उद्योगच नाही. कार्यक्षेत्र कुठलंही असो, प्रांत कुठलाही असो, जबाबदारी बस सगळ्यात मोठी अडचण आहे, सगळ्यात. पण माझा कोंडाजी एकटा जायला तयार आहे, माझा कोंडाजी एकटा लढायला तयार आहे. तरी महाराजांनी त्याला 1,500ची फौज दिली, सोबत अनाजी दत्तोना दिलं आणि कोंडाजी निघाला. 6 मार्च 1673 रात्रीच्या 12:30 वाजता कोंडाजी पन्हाळ्यावर पोहोचला. रात्रीच्या 12:30 वाजता. आता महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या, दिवसा हालचाल नाही. कोंडाणा घेतला रात्री, तोरणा घेतला रात्री, पुरंदर घेतला रात्री आणि त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्री. दिवस शुभ आहे का? मुहूर्त काढलाय का? प्रस्थानाची वेळ काय? उपयोग नाही, प्रकारच नाही. आपल्याकडं हल्ली अमावस्या का वाईट याचं उत्तर मला मराठी शाळेत मिळालं. आपल्याला नाही, ती दुश्मनाला वाईट होती, कारण मराठी हटकून अमावस्येला हल्ला करणार. त्यामुळे काहीतरी गपलत होणार हे निश्चित. तेव्हापासून ते अमावस्या अशुभ विशुभ असं झालं. महाराजांचं सगळे उद्योग आहे. रात्रीच्या किर्र काळोखाचा फायदा घ्यायचा, किती आहेत काय आहेत काय कळणार नाही, छापा मारायचा काम, ओके. हे सगळ्यात मोठं, सगळ्यात. आणि मग फौज आहे पन्हाळ्यावर. कोंडाजीने अनाज दत्तोना सांगितलं, आता 1,500 फौज दिली महाराजांनी, किमान दिलेल्या 1,500 फौजेचा तरी वापर करावा का नाही. त्याने अनाज दत्तोना सांगितलं, अवघं 60 गडी माझ्या संगती द्या, बाकीचं हातच पाय त्याला पांगून पांगून उभा करा आणि प्रत्येकाच्या हातात 4-4, 5-5 मशाली द्या, बस. अनाज दत्तो म्हणले ठीक आहे. सगळे माणसं पायथ्याला पांगून पांगून उभा केली, प्रत्येकाच्या हातात 4-4, 5-5 मशाली दिल्या आणि अवघे 60 गडी घेऊन कोंडाजी गडाच्या मागच्या बाजूला गेला. एक कडा हेरला, दोर फेकला. मराठे सरसर वर चढले. वरच्या पेंगलेले पहारेकरी सपासप कापून काढले. खुल्याम कत्तला रमली. आक्रोश किंग कळारोळा रक्ताच्या चिरकांना मुर्द्यांचा आणि प्रतांचा खच यातनांचा हल्ला कल्लोळ उडाला. तोपर्यंत कोंडाजी बेभान पळत सुटला. त्या किल्लेदाराच्या महालात. किल्लेदार जागा व्हायच्या आधी त्याच्या छातणावर पाय दिला आणि कोंडाजी कडाडला. गडाच्या चाव्या दे. त्या किल्लेदाराला सुचायचं बंद झालं. तो इकडे खाली बघूच नको, खाली माझं 50,000चं सैन्य आहे. त्यांनी नुसतं मानवर करून बघितलं. हे खाली 4-4, 5-5 मशाली घेतलेले. त्याला वाटलं खरंच 50,000 आहे. दिल्या चाव्या काढून. सकाळी कळलं 1,500 होते. करतो काय? राजकारण हे दंडाच्या बळावर आणि मनाच्या चांगुलपणावर करता येत नाही, ते बुद्धीच्या कसरतीवरच करावं लागतं. आणि महाराजांनी कायम कायम हे राजकारण गेलंय. शिवसेना प्रमुखांनी मराठी अस्मितेसाठी, हिंदुत्वासाठी कायम राजकारण ही केलं. अनेकांनी त्याच्यावर टीका टिप्पण्या सुद्धा केल्या. पण सगळ्यात महत्त्वाचं हे शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत गरजेचंच होतं आणि ते बुद्धीचं राजकारण होतं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्यात आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींना त्यांनी पाठिंबा दिला, पण त्याच वेळी अत्यंत दाबून धरलं होतं काँग्रेसने. शिवसेना सरळ काँग्रेसमध्ये विलीन करा असा दबाव होता साहेबांवर, प्रचंड दबाव. सलूनमध्ये बसले होते दाढी करत साहेब. अचानक त्या रजनी पटेलचा फोन आला, 3 वाजेपर्यंत शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करा नाही तर बंदी घालू. दुर्लक्ष केलं साहेबांनी. एकदा झालं, 2दा झालं, 3दा झालं, 4थ्या वेळी फोन केला. 15 मिनिटं वेळ देतोय फक्त, लगेच सांगा शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करा नाही तर. त्या दाढी करणाऱ्याला बाजूला सरला आणि साहेब म्हटले, ज्या क्षणी शिवसेनेवर बंदीची घोषणा येईल त्याच्या आधी रजनी पटेल तुझी अंत्ययात्रा मुंबईतनं निघेल.
रजनी पटेल हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात परत कधी दिसलं नाही. शिवसेना अजून आहे. दिल्लीच्या तख्तावर 18 खासदार घेऊन बसलेली आहे. हे 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 बुद्धीचं राजकारण आहे. सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात महत्व शिवाजी महाराजांनी ते केलंय. शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांबरोबर तह केलायच की. पुरंदरासह 23 किल्ले बहाल करून टाकले की. पण का 4 पावलं पुढे जायचं ना, 2 पावलं मागे यावंच लागतं. बस त्याच्यानंतर जे आले तो राज्याभिषेकच या मुलांच्या पातशाळेमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला. ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकरांनी त्याचं वर्णन केलं. 95 मध्ये विधानसभेवर भगवा फडकवला ना, ती गोष्ट महाराजांचा राज्याभिषेक होण्या इतकीच पवित्र होती. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात शिवाजी महाराजांकडे कारण सांगणं प्रकार नाही. शिवाजी महाराजांकडे कारण देण्याचा प्रकार नाही. विजयी व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर सातत्यानं लढत राहणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. झुंजत राहा बस. शिवसेना प्रमुख वारंवार सांगायचे, विधानसभेवर सलग तीन वेळा शिवसेनेची सत्ता येणार आहे. कुणीतरी विचारलं हे कशाच्या बळावर म्हणता? माझ्या शिवसैनिकांच्या बळावर. माझ्या शिवसैनिकांवर विश्वास आहे आणि शिवसैनिकांचा जिद्दीच्या बळावर काहीही मिळवता येतं याच्यावर विश्वास आहे. बस. कुणीतरी ते रस्त्यानं निघाले, कुठं कचरा दिसला तरी महापौरांना फोन कराय, रस्ता पडलाय, कचरा पडलाय तिथं. परत येईपर्यंत तो उचललेला असायचा. बाबासाहेब पुरंदर आणि शिवसेना प्रमुख एकदा एका रेस्ट हाऊसवर थांबले होते. बाबासाहेब 3 वेळा त्या बाथरूमच्या तिथून जाऊन गेले. तो नळ ठिपकतच होता, पण बाबासाहेबांच्या डोक्यात नाही आलं की तो नळ बंद करावा. शिवसेना प्रमुख एकदा तिथनं गेले, तो टपटप आवाज ऐकला, पटकन बंद केलं. बाबासाहेब म्हणले हे माझ्या नाही लक्षात आलं. शिवसेना प्रमुख म्हणले हा एक थेंब उद्याची एक पिढी वाचवू शकतो बाबासाहेब. हे स्वतःच्या उक्तीतनं कृतीतनं दाखवणारा हा माणूस आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अहो, आमची मराठी पोरं नोकरीला जायची, टाय कसा बांधावं हेही शिकवलंय. दाढी करून जा बाबा हे सांगितलंय शिवसेना प्रमुखांनी. इतकं आत घुसावं लागतं, लोकांमध्ये मिसळावं लागतं, मनावर राज्य करावं लागतं. त्यावेळी लोक हातात राज्य देतात. हा विश्वास आहे त्यांचा. 80% समाजकारण करा, 20% राजकारण, तो भाग नंतरचा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी परवा आमच्या सांगलीच्या बस स्टँडवर उभा होतो. एक म्हातारसे ग्रस्त होते, चष्मा लावलेले, जायचं होतं एसटीतनं, पण ते बोर्डच वाचता येत नव्हता. अचानक कुठून तर एक पोरगा त्यांच्या असा दांड आला आणि ठस तिशी उभा राहिला. ते वयोवृद्ध जरा कळवळले, व्याकुळले आणि त्या मुलाला म्हटले, तू काय मुख्यमंत्र्याचा कोण पोरगा बिरगा आहेस का काय? त्या पोरला काय कळेच नाही. डायरेक्ट कसं काय विचारतात मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे का? म्हटला नाही हो. मग उपमुख्यमंत्र्यांचा कोण आहे? मग कुणा मंत्र्याचा कोण? नाही हो. मग कुठल्या इकडच्या राज्यमंत्र्याचा कुणाचा? अहो नाही हो. मग ह्याचा पाहुणा त्याचा पाहुणा? नाही हो. खरं सांग, तू मुख्यमंत्र्याचा कोण? नाही हो. ह्या मंत्र्याचा? नाही हो. त्या मंत्र्याचा? नाही हो. नाही, मी कुणाचा कोण आहे? तुम्ही एवढं सगळं काय विचारताय? तू मला परत सांग, तू ह्याच्यातल्या कुणाचा कोण नाही? अहो नाही हो. मग तू काय तुझ्या बापाचा पाय समजून मगापासून माझ्या पायावर पाय ठेवलाय? पण तेवढ्यात एक दुसरा पोरगा तिथं आला. त्या बाबांना विचारलं, बाबा कुठं जायचं आहे? कोल्हापूरला, या माझ्या बरोबर. त्या मुलानं तो एसटीचा बोर्ड वाचला, नेमकी गाडी हरली. त्या बाबांना गाडीत हाताला धरून नेऊन बसवलं, कंडक्टरला बोलावलं, सांगितलं बाबांना कोल्हापूरला जायचं आहे, हे तिकीट हे बाबांचं, त्यांना कोल्हापूरच्या एसटी स्टँडवर व्यवस्थित उतरवा, निश्चित काळजीपूर्वक. कंडक्टर म्हणला हो. तो पोरगा पुढे जायला निघाला. त्या बाबांनी हात मागं ओढला आणि त्याला विचारलं, शिवसैनिक दिसतोस? माणसातली तुमची माझी ओळख जर अशी झाली तर राज्य करता येतं आपल्याला. घराघरात मनात आत घुसता आलं, लोकांच्या विकासाचं नवं विश्व उभा करता आलं तर तो विश्वास निर्माण होतो. शिवसेना प्रमुखांनी ते केलं, शिवाजी महाराजांनी ते केलं. अहो, शिवाजी महाराजांनी गनिमिकाव्यासारखं तंत्र नाही, सामर्थ्य नाही, सत्ता नाही, संपत्ती काहीच नाही. मध्यांध आणि धर्मांध माणसांच्या कल्लोळात माझे महाराज राणा मनातली डोंगर दऱ्यातली पुरं घेऊन उभा राहिले. अहो काही नाहीये. कशाच्या बळावर विजयी झाली? रयत त्यांच्या बाजूने होती, जनता त्यांच्या बाजूने होती. गनिमिकावा यशस्वी कधी होतो? आपण कुठं लपलोय हे जर रयतेनं शत्रूला सांगितलं तर शत्रू पकडेल ना आपल्याला. रयत आपल्या बाजूची पाहिजे, आपण कुठं हे सांगितलं नाही पाहिजे. ते शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या काळजात घर केलं, म्हणून घरात शिवसेना आली.
आणि म्हणून माथ्यावर भगवा फडकला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला ते निर्माण करायचं आहे. आणि परिस्थिती खरंच बिघडली. मी मगाशी आणखी सांगितलं की ही तुमची माझी गरज नाहीच आहे. विधानसभेवर भगवा फडकाव महाराष्ट्राची गरज आहे, इथल्या शेतकऱ्यांची गरज आहे, इथल्या बेरोजगार युवकांची गरज आहे. सगळ्यात मोठी ती गरज तुम्ही आम्हाला भागवायची आहे. पण बिघडलंय. आता शिवसेनेचे भागच ते काय फक्त डरकाळ्या फोडतात. बाकी हल्ली आमच्याकडे एक नवीन वर्ग अस्तित्वात आलाय. आपण सिंह आहोत या भ्रमात असणारी माणसं. भयान वर्ग वाढलाय. आपण सिंह आहोत या भ्रमात असणारी माणसं. तुम्ही लहानपणी एक गोष्ट ऐकली असेल. एकदा एक जंगलचा राजा सिंह एका शिकाराने फिरक्या जाळ्यात अडकला. असा अडकला. त्याला निसटताच येईना. लाख कोशिश केली, लाख धडपड केली, त्याला बाहेर पडताच येईना. शेवटी त्याला कळून चुकला, आता सुटका नाही, आता रामनाम सत्य आहे. त्याच्या आशा संपल्या सगळ्या. पण तेवढ्या त्याला समोरच्या बिळातनं एक उंदीर बाहेर येताना दिसला. आणि जसा उंदीर दिसला तशा त्याच्या आशा पल्लवीत झाल्या. तो उंदराला म्हणाला, इकडे. उंदराला जवळ म्हणला, काय झालं कुरतड एवढं, सोडव ना मला, काढ ना बाहेर. त्या उंदरानं एकदा नीट बघितलं आणि उंदीर म्हटला, देणार काय ते सांगा. हल्ली काय दिल्याशिवाय माणसं काय करतच नाहीत. हे त्यातलंच म्हणला, देणार काय ते सांगा. सिंह म्हणला, जंगलचा राजा आहे, वनराजा आहे, जीवापेक्षा मला काय मोलाचं, वाटेल तिथे तो, मागल तिथे तो, जीव वाचव बस. उंदीर म्हणला, टेम्पररी आश्वासन नको, परमनंट बोला. अरे म्हणला, जंगलचा राजा आहे, वनराज आहे, जीवापेक्षा मला काय मोलाचं, वाटेल ते मागल तिथे तो जीव वाचव बस. उंदराचा विश्वास असला. उंदीर कामाला लागला. दुसऱ्या मिनिटाला जळा कुरतड सुरुवात झाली. तिसऱ्या मिनिटाला जळा कुरतडलं. चौथ्या मिनिटाला सिंह मोकळा झाला. 5व्या मिनिटाला बाहेर आला. उंदीर 6व्या मिनिटाला पुढे गेला. त्याला विचारलं, लक्षात आहे ना काय म्हटलंय ते. सिंह म्हणला, तर अरे जीव वाचवलास माझा, जीवापेक्षा काय मोलाचं, माग वाटेल ते माग दिलं. पण आता अडचण अशी झाली, त्या उंदराला झाला भ्रम. त्याला वाटलं आपण सिंहाला सोडवलंय म्हटल्यावर आपण सिंहापेक्षा कमी आहे का, आपण सिंहच की. ते भ्रमातच आपण सिंहच की. सिंह म्हणला, मागणं काय मागायचं आहे ते. आता उंदीर भ्रमातच आपण सिंहच की. त्यानं मागितलं मागणं, मला तुमच्या कन्येबरोबर लग्न करायचं आहे. आता सिंहानं शब्द दिलाय. बरं म्हणला, चल ठीक आहे, दिली कन्या तुला. म्हणला, बोलवा तिला. मग सिंहानं मारली हाक, बेटा बाहेर ये. आता बेटा लाडातच बाहेर आली. बेटाचं कशाला लक्ष आहे खाली कोण उभा आहे. बेटानं दिला पाय गडियात. काय गरज आहे का भ्रमात राहायची. भयान वर्ग वाढलाय. आत्ता करून टाकतो, झालं तुम्ही समजा 2 दिवसांनी होऊन जाईल, काळजीच करू नका. वैतागलीत लोक अक्षरशः भ्रमातल्या सिंहाला. आतुरलेत कान वाघांच्या डरकाळ्या ऐकायला. पण एक वेळ हाही वर्ग परवडला. सध्या त्याच्यापेक्षा एक नवीन वर्ग आमच्याकडे आहे. सगळ्यात महत्वाचा आहे आपल्यासाठी तो. मुळातच सिंहच आहेत, पण आपण सिंह आहोत हे माहिती नसणारी माणसं हा वर्ग सगळ्यात जास्त आहे. सिंहच आहेत, आपल्या जातकुळीचे आहेत, पण आपण सिंह आहोत हेच माहिती नाही असा वर्ग सगळ्यात जास्त आहे. तुम्ही आणखीन एक लहानपणी गोष्ट ऐकली असेल. एकदा एक सिंहाचं बछडं चुकून जंगलात चुकलं. एका बकऱ्यांच्या कळपात मिसळलं. ते बकऱ्यांबरोबरच राहायला लागलं. ते बकऱ्यांसारखं वागायचं, बकऱ्यांसारखं जगायचं, बकऱ्यांसारखंच बेबे करायला लागलं, बकऱ्यांसारखंच गवत खायला लागलं. ते विसरलंच आपण सिंह आहे, ते पुरतं बकराळच. एके दिवशी त्याच बकऱ्यांच्या कळपावर एका सिंहाचा छापा पडला. बकऱ्या गेल्या पळून. ते बछडं नेमकं सिंहाच्या तावडीत सापडलं. सिंहानं त्याला विचारलं, तू इकडं कसा. तस ते बछडं म्हटलं, मी पहिल्यापासून याच पक्षात आहे. अरे तू सिंह आहेस. नाही, आपण पहिल्यापासून इकडंच आहे. सिंहाला आला राग, दिली फाड दिशी ठेवून. त्या बछड्याच्या तोंडातनं रक्त ओघळलं. रक्त त्याच्या जिभेला लागलं. सिंहानं विचारलं, टेस्ट कशी आहे. म्हणलं, ग्रेट. मग नॉनव्हेज सोडून व्हेजच्या माग का लागलाय. त्या बछड्याच्या डोक्यात काय प्रकाश पडेना. मग सिंहानं त्याला डरकाळी फोड. ते लागलं बेबे करायला. सिंहाला आला राग. त्यांनी रागापोटी आसमान भीती डरकाळी फोडली. भीतीपोटी त्या बछड्याची डरकाळी फुटली. सिंह म्हटला, कळलं का कोण आहे. चल एका विहिरीच्या काठावर बघ, खाली बघ, पाण्यात बघ. आता पाण्यात दोघांचे प्रतिबिंब. सिंह म्हटला, माझ्यासारखाच दिसतोस ना. म्हटला, अरे हो. आणि मग सिंह आहे तिकडं काय. चल जाणीव करून द्यावी लागते, तुम्ही सिंह आहात. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी दुसरं काय नाही केलं. सोसत होती माणसं, सहन करत होती माणसं, अन्याय अत्याचाराच्या अनवनवा भोगत होती माणसं. महाराजांनी विचारलं, मनगात रग नाही, छातीत धग नाही, अरे तलवारी वांज झाल्या का रक्त गोठलं तुमचं, उठा लढा. शिवरायांनी उरातले सिंह जागे केले मावळ्यांच्या. तेव्हा से उभा राहिले. शिवसेना प्रमुखांनी दुसरं काही नाही केलं. सोसत होती माणसं, भोगत होती माणसं, परप्रांतीयांचा अन्याय अत्याचार सहन करत होती माणसं. शिवसेना प्रमुखांनी सांगितलं, अरे मनगात रग नाही, छातीत धग नाही, रडता कशाला, उठा लढा बस. तेव्हा शिवसेना उभा राहिली. अजून सुद्धा महाराष्ट्रात असे अनेक सिंह आहेत ज्यांना माहिती नाही आपण सिंह आहे.
ही वाघांची जबाबदारी आहे. या सिंहांच्या डरकाळ्या एकदा पटवा आणि त्यांना पुन्हा भगव्यासाठी उठवा. पण एक वेळ हाही पर्ग परवडला. सध्या त्याच्याही पेक्षा एक भयानक वर्ग आमच्या हात आहे. त्याच्याही पेक्षा भयानक म्हणजे सिंह आहे पण आणि सिंह नाही पण. काय फरकच नाही. एखाद्याला नुसतं म्हणावं भ्रष्टाचार जास्तच वाढलाय, नाही असं का? अण्णा हजारे उपोषण करतायत, हो का? परवा निवडणुका झाल्या, असं का? मोदी सरकार आलं, हो का? आज ठाण्यात कार्यक्रम आहे, असं का? विजय संकल्प मेळावा आहे, हो का? तू जगतो कशाला? काही देणं घेण्याचं नाही. समाज राष्ट्र काय करावं, काय द्यावं, काय बघावं, काय उभं राहावं, काय फरकच नाही. आपलीच गाडी, आपलीच माडीन, आपल्याच बायकोची गोलगोल साडी. सगळ्यात घातक वर्ग आहे हा कुंपणावरचा. शिवचरित्रात तुम्हाला असली कुंपणावरची माणसंच भेटत नाही, चुकून भेटत नाहीत, अजिबात नाही. आणि शिवसेना प्रमुखांच्या तालमीत सुद्धा असली कुंपणावरची माणसं तयार झालीच नाही. जा म्हटलं गेलाच आहे तो, मेलाच आहे तो. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. मला वारंवार शिवशाहीची आणि शिवसेना प्रमुखांची याद तेवढ्यासाठी येते. निष्ठा म्हणजे काय आणि आदेश म्हणजे काय. मिर्झा राजे आलाय, उरावर बसलाय, महाराजांनी सांगितलं नाही कडतोजी गुजराला जा, काही स्वतः गेला गुहेत, त्या कडतोजीवर खंजीर उघारलं, थरथर तो भरायला मिर्झा. अरे माझ्यावर वार करायची हिंमत झाली कशी? शमशेर लाभ हमारी. आता त्या कडतोजीची गर्दन छाटली जाणार. पण अचानक मिर्झानं पवित्रा बदलला. शमशेर त्या कडतोजीला भेट दिली. कदर करतो आपण तुझ्या पराक्रमाची, पण माझ्यावर हल्ला केलास कसा? तसा कडतोजी काय म्हटला माहिती आहे? मिर्झा, माझ्या राजाच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनघोर झोपू देत नाही आम्ही मराठी. अरे काय जिगर आहे त्याची. वाचलास मिर्झा, ये मैदानात आणि सोड एकदा खुलं. नाही उभा कापला इथं तर नाव सांगेन. काय विलक्षण तो मिर्झाई. सोडून दिलं बक्षीस देऊन आणि म्हटलं सांग सांग जाऊन तुझ्या राजाला, ज्या राजाकडं तुझ्यासारखी माणसं, त्या राजाचा कुणी पराभव नाही करू शकत, कोणीच नाही. मला कडतोजी गुजर पाहिजेत शिवसेनेत. न सांगता सुद्धा राजासाठी पुढं होणारे. आणि दुश्मनांना असं म्हटलं पाहिजे, जिथं ज्या ज्या शिवसेनेत तुमच्यासारखी माणसं, तिथं कुणी पराभवच नाही करू शकत कोणाचा. संपला विषय. पण हाच कडतोजी महाराजांकडे आला. आश्चर्य वाटलं, अरे कोण प्रताप गाजवला तुम्ही? आजपासून तुम्ही कडतोजी नाही, आजपासून तुम्ही प्रतापराव गुजर सेनापती केलं. मागितलं नव्हतं प्रतापरावांनी, आपोआप केलं. नेते जाणकार असतात, कर्तृत्वावर आपोआप जे हवं ते देत जातात. मागणाऱ्याला कधी काही मिळत नाही आणि न मागणाऱ्याच्या हातात आल्याशिवाय राहत नाही. हा सगळ्यात मोठा गुण आहे. नाहीतर रिक्षावाल्याला शिवसेना प्रमुखांनी महापौर केलंय. हे इथं शिवसेनेत घडले आणि इथंच घडू शकतं. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. पण बेहलोल खानाशी जंग छिडली आणि उमराणीच्या लढाईमध्ये बेहलोल खानाचा पराभव केला. सेनापती प्रतापरावांनी गडगडत आलेल्या बेहलोल खानाला माफ करून टाकलं आणि वार्ता राजांना कळाली आणि संतापले राजे. काय कारणे सला केलात तुम्ही? तो सिपाहीगिरी केली, ही सेनापतीगिरी कुठली? या उपर त्या बेहलोलचं मस्तक छटल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका. बस, राजाचा आदेश आहे, तोंड दाखवू नका बेहलोलचं मस्तक छटल्याशिवाय. अहो राज्याभिषेकाला 6 महिने राहिलेत आणि राजा सेनापतीला सांगतो येऊ नका पुढ्यात. 6 महिने वनवान फिरलाय, वनवाहून जळत राहिलाय प्रतापराव. जळी स्थळी काष्टी पशानी बेहलोल दिसतोय त्याला, फक्त बेहलोल. आणि अखेर कळलं सामनगडाच्या पायथ्याशी तो बेहलोल खान आहे. अवघ्या 7 वीरांनिशी घुसलाय त्या मोगलांच्या कळपात. 7 वीरानिश वेडात मराठे वीर दौडले 7. उठले धुळीचे लोट निमिषात. गरजल्या खंजीरी गरजल्या समशेरी पाते माखले रक्तात. माझा प्रतापराव तिथल्या तिथं मारला गेला. पण होता आदेश राजांचा, बेहलोलचं मस्तक छाटल्याशिवाय तोंड नाही दाखवायचं. नाही दाखवलं त्यांना. हा आदेश आणि ही निष्ठा हे उभा राहिलं. म्हणून शिवशाही उभा राहिली. शिवसेनेत तो आदेश पाळायची पद्धत आहे. एकदा साहेबांनी सांगितलं ना,
जे महाराजांच्या वाट्याला भाग्य आलं ते महाराष्ट्रात परत फक्त शिवसेना प्रमुखांच्याच वाट्याला भाग्य आलं. ते दुसरं कुणाच्या नाही. बस ओठातनं शब्द फुटावा ते झालं. अहो, त्या मोरारजी देसाईला विरोध करण्यासाठी सगळे जमले. त्या मोरारजी देसाईनं गाडी नाही थांबवली आणि तो शिवसैनिक धाड दिशी गाडी पुढे आडवा गेला. डोक्यावरनं चाक गेलं. बाळासाहेब पळत पळत आले. रक्तात माखलेला तो शिवसैनिक मांडीवर घेतला त्याला. त्याच्या घशात पाण्याचे 4 थेंब टाकले. रमेशराव आता रक्तात हल्ला तो रमेशराव शांतपणे बघत राहिला साहेबांकडे. रमेशराव पुढं काय? आता शिवसेना सोडणार? तसाच रमेशराव सोडणार नाही आणि ताकदीनिशी लढणार. मरेपर्यंत हातात भगवाच धरणार. फिकीर नव्हती हो. अशा निष्ठावंतांच्या बळावर राज्य उभा राहतं. बस विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे. कसं जगावं हे सांगणाऱ्या शिवरायांचा भगवा, कसं मरावं हे सांगणाऱ्या संभाजीराजांचा भगवा, रामकृष्ण हरी म्हणणाऱ्या वारकऱ्यांचा भगवा, हर हर महादेव म्हणणाऱ्या धारकरांचा भगवा, भगवा शौर्याचा, भगवा धैर्याचा, भगवा त्यागाचा, भगवा प्रगतीचा आणि भगवा महाराष्ट्राच्या विकासाचा हा भगवा फडकू द्या. ठाणं शिवसेनेचं परत 24 मतदारसंघामध्ये ठाणं होऊ द्या. धन्यवाद.